हाय हॅलो फ्रेंड्स, उषाच रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही निघालो आहोत CST वरून अक्कलकोटला जाण्यासाठी. ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर आम्ही इथे आधी पोटपूजा करून घेतली. सर्वांनी आपापले डबे आणले होते आणि सगळे एकत्र मिळून जेवण करून घेतलं. पिकनिकला जाताना सर्वांसोबत जेवण करण्याची काहीतरी औरच मजा असते. खूप धमाल आली. सर्वच हौशी कलाकार होते, त्यामुळे इथे आम्ही खूप एन्जॉय करत मस्त मजा ट्रेन मध्ये केली. क्षणभर सगळे टेन्शन दूर ठेवून आम्ही एकदम इथं हसी मजाक करत ट्रेनचा प्रवास केला. त्यानंतर इथे बघू शकता आम्ही सगळेजण आराम करत होतो. सगळ्यांनी लाईटी बंद केल्या आणि पूर्ण ट्रेन शांततेत चालली होती आमची. आणि आता आमची ही ट्रेन चालत आहे सोलापूरला. तर इथे शांततेत सगळे आराम करून झाल्यानंतर आम्ही पोचलो इथे सोलापूरमध्ये आम्ही सगळ्यांनी इथे उतरल्यानंतर इकडे आम्ही रूम घेतला आणि त्यानंतर छान असं तयारी करून आम्ही निघालो होतो तुळजापूर देवीच्या दर्शनाला. सोलापूरपासून 2 ते 3 तासाच्या अंतरावर देवीचं मंदिर आहे. आता आम्ही मंदिरात पोहोचलो आणि तिथे लाईनीमध्ये आम्ही बसलो होतो. इथे आम्हाला आजी आजोबा हे भेटले. बघा, देवीच्या रूपासारखीच ही आजी दिसत होती. ही छान, म्हणजे आजी आजोबांना हे खूप छान वाटले आम्हाला. त्यांच्याशी आम्ही गप्पा गोष्टी केल्या. हे आमची सगळी जर स्पॉल्टन होती ती आमची. आणि हे बघा, गर्दी तर होतीच, खूप गर्दी होती. आणि आम्हाला दर्शन घ्यायला पूर्ण 3 ते 4 तास झाला. हे बघा, हे आजी आजोबा. छान वाटलं. एन्जॉय करत करत आम्ही मस्त मजा करत करत आम्ही हे रो पार केले. मजा आली, धमाल आली खूपच. तुम्ही बघू शकताय आमची ही धमाल. आम्ही देवदर्शन करायला आलो. तुळजाभवानीला मातेच्या चरणी आलो. तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये बघा गर्दी आणि आम्हाला खूप छान असं दर्शन भेटतंय. फटाफट लाईन चाललेली आहे. आमची पलटण येते सगळी. बाबांची पिशवी पडली, बाबांची पिशवी पडली. फटाफट लाईनी चाललेल्या आहेत. खूप चांगलं आहे ना, खूप छान येते बघा. हा, मग देव्या काढूया. देखो देखो देखो. फायनली आमची शेवटची रांग आलेली आहे. आता आम्ही मंदिरात दर्शन घेऊन आलो, कारण मंदिरामध्ये अलाउड नव्हतं व्हिडिओ काढण्यासाठी. देवीचं दर्शन करून आम्ही बाहेर आलो आणि तुम्ही बघू शकताय खूप छान असा परिसर होता. दर्शन करून आल्यानंतर आम्ही इकडच्या बाजूचा परिसर बघत खूप छान प्रसन्न वाटलं. खूप ऊन पण होतं, तरी देखील छान असे फोटोज वगैरे आम्ही तिथे काढले. आणि त्यानंतर आम्हाला लागली भूक लागल्याच्या नंतर आम्ही आलो इथे जेवायला. तिथे जवळपास हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आम्ही सर्वांनी थाली मागवून घेतली. सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारच्या थाल्या मागवल्या होत्या आणि मस्त छान जेवण करून घेऊन आम्हाला जायचं होतं आता स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला. इथे सर्वांच्याच इच्छा होत्या आणि त्या इच्छा आमच्या पूर्ण झाल्यासारखं मला तर खूप आनंद होत होता, कारण खूप दिवसांनी माझी ही इच्छा पूर्ण होत होती. शेवटी म्हणतात ना, देवाचं बोलावणं आल्याशिवाय नाही. तर खरंच स्वामींचं दर्शन खूप छान झालं आणि पुन्हा आम्ही इथे फोटो वगैरे काढले. नंतर आम्ही गेलो सिद्धेश्वर मंदिरामध्ये. तिकडचा परिसर बघून तर खूप मन प्रसन्न झालं, कारण तिकडचं वातावरण एकदम थंड, कारण बाजूला नदीच होती आणि त्यामुळे इतकं छान वाटलं. एकदम परिसर एकदम हिरवगाळ दिसत होतं आणि मंदिराच्या बसायची व्यवस्था पण खूप छान होती. आणि इथे ह्या झाड आहे ना, ह्या झाडाला खूप म्हणजे खूपच पक्षी होते बघा. पक्ष्यांचा थवा उडायचा आणि खूप म्हणजे त्यांचा आवाज देखील खूप होता. हे मी पहिल्यांदाच बघितलं, मला खूप आवडलं. छान दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो इथे स्टेशनला. इथे बघा बॅगा घेऊन आम्ही सगळेजण बसलो होतो स्टेशनला आणि आता निघालो आमच्या घरी. देवांचे दर्शन आमचे खूप छान झाले. खूप प्रसन्न वाटत होतं आणि छान आठवणी घेऊन आम्ही आता निघालो आहोत आमच्या घरी. आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.